त्यांनी वैयक्तिक 22 रन दिलेले आहेत आणि एक विकेट संजय यांचा त्यांनी प्राप्त केलेला आहे. चांगल्या प्रकारे खेळत होते, 2 चौकार मारून संजय यांनी त्यांना दाखवलं होतं की माझ्यामध्ये ती कॅपॅसिटी आहे. पण संजय यांचा विकेट घेण्यामध्ये शालवा दादू पुरळकर नाही जाऊ शकतो चेंडू अभिजित यांना वाईट चेंडू, पंचांचा इशारा वाईट. तुझ्याच खाती भरपूर आहेत, माझ्याकडे एकच खात आहे. उत्कृष्ट असा चेंडू टाकत आहेत विराज म्हात्रे. वैयक्तिक असे त्यांनी 3 षटक टाकलेले आहेत, 23 धावा खर्च केले आहेत आणि खर्च करून एक विकेट त्यांनी संजय यांची स्वतःच्या पदरात टाकून घेतलेली आहे. संजय यांनी संजय यांनी त्यांच्या पदरातच विकेट दिली ती, कारण 17 चेंडू मध्ये 17 धावावरती चांगले खेळत होते. 2 चौकार त्यांनी आणले होते, त्यांना त्याचाच किंबहुना राग त्यांनी संजयची विकेट घेऊन दाखवून दिली. 8 ओव्हर धावसंख्या 34. ते आता दिनेश तुम्हाला सांगत होते की स्कोर 250 पाहिजे, तर तिथे प्रोजेक्ट स्कोर आपल्याला आता दिसतोय 149. 200 तर नक्कीच झाले पाहिजे असं मला 200 तर नक्कीच झाले पाहिजे असं अजूनही दिनेश यांना अपेक्षा आहे. दुरंदार बॅट्समन आहेत त्यांच्या पदरात. वेगवेगळ्या नावाचे फलंदाज त्यांनी आज आणलेले आहेत, त्यामुळे त्यांच्याकडनं खूप अपेक्षा आहे त्यांना. आणि ज्या प्रकारे इकडे स्पिनर चालले, माझ्या मते पहिली ओव्हर पण स्वतःच टाकतील पॉवर प्लेची असं. आज आमचे दुरंदार म्हणून बॉलर स्ट्रायकर बरोबर बॅट्समन आहे ना बघ स्कोरवर. ते चेक करा पहिल्या त्याने तुझ्याऐवजी संजय टाकून आला स्ट्राईकला पण संजय स्टार अभिजितच्या समोर स्टार वाला नाही स्ट्राईकवर 96 आहे. दोन्ही नॉट आउट असले की स्टारच जातो. ओम कोहली 114 मॅचेस खेळलेला आहे आणि बाउन्स बॉल आणि त्याच्यात चांगला असा शॉट शांततेने खेळलेला आहे आणि दुसऱ्या रनची धाव, परंतु अभिजित यांनी नकार दिलेला आहे. चांगला असा थ्रो, यंग बॉईज आहे, चांगला शोल्डर्स त्याचे खूप स्ट्रॉंग आहेत. 24 आणि 44 मध्ये फरक असतो. अभिजित रेग्युलर खेळले नाही बोलत कमी थोडे आहेत, पण बाकी आपण कॅप्टन त्याला कंट्रोल करायला लहान रेग्युलेटिंग खेळत आहेत. 17 चेंडूचा सामना केलेला आहे. अभिजित हे आता संजय बादची जागा घेण्यासाठी गेलेले आहेत. 35 ओव्हरचा हा सामना आहे. बॅट्समॅननी टाइम घेऊन खेळला पाहिजे, कारण रन हे होत राहतील. एका दुसरी चांगली ओव्हर ही तुम्हाला मिळते. विकेट टिकवणे हे फार इम्पॉर्टंट आहे. पहिल्याच बॉलला आणि लगेच 2 फिल्डर आणले आणि असं नाही की तुम्ही लांब वगैरे सर्कल. खूप ऊन आहे आणि हा उन्हाचा सामना करत आहे विराज. बॅटिंग न करता इथे उन्हात उभे राहिले का ते नाही माहिती.
तर सचिन 14 बॉल खेळलेले 7 रनवर आउट झालेले आहेत. संजय यांनी 17 बॉलचा सामना केला, 17 आउट झालेले आहेत. टोटल 9 ओव्हर धावसंख्या झालेली आहे 36, 2 गडी बाद. अभिजित यांनी 5 चेंडूचा सामना केलेला आहे, परंतु अजूनही त्यांना आपलं खातं उघडता आलेलं नाहीये. बँकेत त्यांचं अजून खातं उघडलेलं नाहीये. शून्यावरती खेळत आहेत. कोई यांनी चांगले 2 रनची ओव्हर टाकलेली आहे. त्याला स्कोर लगा 9 ओव्हर 36, 2 विकेट. काय बघतो Yes, 9 over 36, 2 wickets. बॉल टाकून आणले रे. अरे एकत्रच होतो ना, मला सवय तर मी आर्यन चडुबंदी कमी पाटील स्पेसर बॉलर आलेला आहे. वैयक्तिक असं पहिलं संघासाठी 10वं शतक असं घेऊन आलेले आहेत. बघूया आपल्या संघासाठी काय करतात. आणि हॅलो आर्यन चलवाडी बोल. करंट रन रेट आहे आपला PCCSR 3.93. प्रोजेक्ट स्कोर कुठेतरी कमी होताना आपल्याला दिसून येत आहे. पहिला होता 250, त्याच्यानंतर झालेला आहे 150, त्याच्यानंतर आता परत आलेला 130 आहे. क्यू तो एक फाइल भी चलेगा ना. उत्कृष्ट असा खेळलेला चेंडू. चेंडू अजिबातच सर्कलच्या बाहेर जात नाही. सुशांत, काय वाटतं मला की अजून काही वेगळं फलंदाज करू शकतात का? ठीक आहे, मी कर दिया. फलंदाजाने वेगळं करायची गरज नाही, कारण का विकेट खूप जुन्या प्रकारे आहे, त्यामुळे तो चेंडू ट्रॅव्हल नाही होत आहे. कारण का काल जर तुम्ही बघाल हवामान खात्याकडनं जो अंदाज आला होता, थोडासा पावसाचा अंदाज होता. नेहमी आपलं हवामान खात्या त्या दिवशी पाऊस सांगतं, त्या दिवशी पाऊस पडत नाही. त्यामुळे पिच बनवणारे जे पिच मेकर होते ते पण थोडेसे गडबडले. बॉल चेंडू खाली राहिला होता आणि सुंदर खेळलाय त्यांनी सुद्धा त्या हिशोबाने काल पाऊस पडेल म्हणून पाणी नाही मारलं, आणि आज त्याचा नतीजा तुम्ही बघता. 250 फारच नाही. मला तर 250 तर आउट ऑफ क्वेश्चन आहे या पिचवरती. 200 मध्ये कशी करता आले नाही. कारण नंतर पिच अजून खराब होत जाईल आहे. तर आपल्याला संधी मी फक्त गार्ड घेतलं तिथेच माती झाली. गार्ड घेतलं 125 आउट करत आहोत. किमान आपले 200 एवढं कोरडं आहे खूपच सड. एकच चेंडू प्रकारे खेळायला बघतात. बॉल खाली राहतो तिथे असा शॉट जरा धोकादायक असतो. बॅकफूटवर जाऊन कट करणं कमची लाईन. धावसंख्या जराशी कुठेतरी स्थिरावलेली दिसते. 36 वर 2 आहेत. 10 ओव्हर झालेले आहेत. 10 ओव्हरमध्ये 90 अपेक्षित होते दिनेश यांना, परंतु थोडेसे नाखुश केलं त्यांच्या फलंदाज बॅट्समॅनने. त्यांना थोडेसे निराश आहेत ते त्यांच्यावरती. त्याच्यासाठी स्वतः आता पॅडअप करून ते बसलेले आहेत. बोलले त्यांनी नाही केलं तर मी 100 करून येतो स्वतः. त्याच्यामध्ये आपण विराजला सुरू देणार आहोत. विराज आहेत, सगळ्यासारखे उन्हात जात आहेत गरम होण्यासाठी. आणि 10 ओव्हरच्या नंतर धावसंख्या झालेली आहे 36 वर 2, 37 वर 2. शांतनू 7 रन 23 बॉलचा सामना केलेला आहे. आणि अजूनही त्यांनी 5 चेंडूचा सामना करूनही अजूनही त्याचं बँक खातं उघडलेलं नाहीये. कॉमेंट्रीमध्ये आपण आता संजय यांना बोलणार आहोत. एक अतिशय असा निकृष्ट दर्जाचा फटका पण आउट झाला. त्यांना काय वाटतंय याबद्दल आपण त्यांचे मत जाणून घेणार आहोत. तर संजय यांना आपण आमंत्रित करत आहोत कॉमेंट्री क्षेत्रात. Hi Sanjay, welcome to you and this channel for this. I'm fine, thank you. What do you say about the show? You have already played 2 points in the next. चपटपीचा चार्जर आहे का रे? काय झालंय तुझं? काय मध्ये इंग्लिश कमेंट चालू गेली. चपटपीचा चार्जर. ओम भोई पुन्हा एकदा संघासाठी 11वं आणि वैयक्तिक असं दुसरं षटक घेऊन आलेले आहेत. पहिल्या
ओव्हरमध्ये त्यांनी 2 रन दिले होते आणि थोडासा यस नो त्याला lock त्या आहे, कॉम्बिनेशन मध्ये काहीतरी लॉक आहे त्याला. काय नाही वरचं ते पकडायचं असतं ते इकडे तिकडे. हा तर आपण होतो पुढे संजय यांना विचारत होतो आपण की 2 चौकार मारल्याच्या नंतर तिसरा अबे! shot चेंडू हा मिस केलेला आहे. तर बाम भाई हो बॉल कमी दिसतंय ना रे जास्त उन्हामुळे ना? मला असं जाणवत होतं. हे मला पण तसं म्हणजे नंबरमुळे एवढा क्लिअरली दिसायला नाही तेवढा दिसत युट्यूबला नाही मला. आपण बघितलं होतं की त्याने तसा खेळलेला आहे आणि आपण तसा ट्राय करूया आणि दादू त्यानंतर तुम्ही out झाला. कोलीवाडा चॅनल तो बघतो असं मी ऐकलंय. कोलीवाड्याची शान. तर म्हणून मी तुम्हाला सांगतो दादूस कोलीवाडा बघू नका, दादूस मराठा चॅनल बघा, हा माझा चॅनल आहे. त्याच्यावरती उत्कृष्ट दर्जाचे तुम्हाला शॉट्स दिसतील, बॉलिंग टेक्निक दिसतील. मग तुम्ही 100, 120, 150 हे असे सगळे करून या. चौकाराची अरे! संधी सोडलेली आहे. खूप शॉर्ट झाला चौकाराची संधी सोडलेली आहे. ओम हे उत्कृष्ट प्रकारची गोलंदाजी करत आहेत. संघासाठी दुसरं 11वं आणि वैयक्तिक असं दुसरं षटक टाकत आहेत ते. चांगल्या प्रकारे चेंडू टर्न करत आहेत. शांतनू यांना तो समजत नाहीये. 27 चेंडूंचा सामना केलेला आहे आणि 7 धावांवरती ते खेळत आहेत. थोडेसे फोर साठी स्ट्रगल करत होते आणि हा शाबास, इथे शाबास, शाबास. थोडासा गचाळ क्षेत्ररक्षण आणि हा चौकार PCCI दिवाळी बोनसच्या रूपात मिळालेला आहे. महाराष्ट्र दिनाचा बोनस मिळाला.